शहरभर आम्ही शिवरपूरकर असे बॅनर लागले होते आणि अशी लोक मला येऊन सांगायची. एकाने तर असं सांगितलं विथ फॅमिली ते आले होते. अच्छा, हे नगरसेवक आहेत, ह्यामध्ये फोटो आहेत. त्यामध्ये काल तुम्हाला मोर्चात दिसलेले आदरणीय खंडराव नाना असतील, आदरणीय संग्राम पाटील डॉक्टर साहेब असतील आमचे. हे गैरहजर होते. हा, गैरहजर होते. मी दाखवतो ना आपल्याला. हे वास्कर महाराज आहेत. अच्छा, त्यावेळी राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक गैरहजर राहिले. अगदी फोन केले, भेटलो. मी तर स्वतः भेटलोय तुम्हाला. आज मी फोटो दाखवतो. हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. हा तो कागद आहे. सगळ्या ह्या ईश्वरपूर शहरातील जनतेसाठी. आणि आपण विचार, ईश्वरपूर सभागृहात डिक्लेअर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ह्या शंका कशा पसरल्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुस्लिम समाजाचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे. मनात असूनही कोणीतरी सांगितलं, कोणाच तर आदेश होते म्हणून ते आले नाहीत. आता नावं सांगायला गेलं तर म्हणजे आता ह्या कार्यक्रमात नावं घ्यायला नको, मी खासगीत तुम्हाला नावं पण सांगतो. मी तक्रार कशासाठी. मग तीच म्हणतोय, तक्रार कशासाठी. आमच्याकडं काय तक्रार, विरोधच मला हेच कळणार. राजकारण कशासाठी. अनेक अशी मोठी लोक त्या ठिकाणी येऊन मला पर्सनली भेटत होती. टोटल किती सह्या झाल्या होत्या त्याच्यावर. मित्रांनो नमस्कार. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये एक मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे इस्लामपूर की ईश्वरपूर. मला वाटतं 1986 साली इस्लामपूरमधील यल्लामा चौकामध्ये सभा झाली होती आणि त्या सभेसाठी बाळासाहेब ठाकरे स्वतः आले होते आणि त्यावेळेस या ईश्वरपूर शहराची त्यांनी घोषणा केली. तेव्हापासून या शहराचं नाव ईश्वरपूर व्हावं अशी ठामपणे मागणी सुरू झाली आणि शिवसेनेपासून नंतर तेव्हा बाळासाहेबांनी घोषणा केली आणि त्यानंतर कसा प्रवास ह्याचा म्हणजे ईश्वरपूर नामकरणाचा सुरू झाला, त्या संदर्भात आज आपल्यासोबत बोलण्यासाठी वाळवा तालुक्याचे शिवसेना प्रमुख सागरजी मलगुंडे आहेत. सागरजी स्वागत आहे. 1986 साली बाळासाहेब ठाकरे यांची सभा इस्लामपूरमध्ये झाली होती आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं म्हणजे ह्याच्या अगोदर हेडगेवार साहेबांनी सुद्धा इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं अशी मागणी केली होती. मात्र खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं असं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. काय नेमका प्रवास होता त्या ईश्वरपूर नामकरणाचा. खरं तर या ईश्वरपूर शहरातील अनेक नागरिकांची एक लोकभावना आहे की ह्या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं नामकरण व्हावं. आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या चॅनेलला परवा बघितलं की आमचे नेते आदरणीय दिवा पाटील सरांच्या आपल्याच चॅनेलची मुलाखत होती आणि तुम्हाला बाळासाहेबांच्या विषयीचा त्या सभेचा सगळा विषय आदरणीय गुरूंनी सांगितला आहे परवा. त्याच पद्धतीने 1986 साली आपल्या शहरातील ऐतिहासिक अशा यल्लामा चौकामध्ये बाळासाहेबांची सभा संपन्न झाली होती आणि त्या सभेच्या त्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांना ती गावाचं नाव ही थोडी माहिती अगोदर होती. त्यांनी डायरेक्ट सभेतच म्हणजे नामकरणच केलं, घोषणाच केली की आजपासून या शहराचं नाव ईश्वरपूर असं होईल. त्यानंतर अनेक आमच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच वेळेला नगरपालिकेकडं निवेदन वगैरे दिलेली होती. तदनंतरच्या काळामध्ये आत्ता आमचे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे त्या शहराचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय आनंदराव पवार बापू शहर प्रमुख झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मागणी केली होती. त्यानंतर 2000 सालात ते नगरपालिकेत गेले. त्यावेळी आणि आपण मागणी केलेल्या होत्या. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की नगरपालिकेत सत्ता यांची, राज्यात सत्ता यांच्या होत्या आणि त्या अनुषंगानं सत्तेच्या या गणितामध्ये ती कुठंतर मागणी अशी विरळून गेली. त्यानंतरचा काळ असा आला की देशामध्ये सत्ता आली आपल्या विचाराची, हिंदुवादी विचाराची. राज्यामध्ये सत्ता आपल्या हिंदुवादी विचाराची आली. आमची नगरपालिका 31 वर्षानंतर 2016ला आपण सगळ्यांनी बघितलं की 2016ला 31 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर की आपल्या विचाराच्या लोकांची नगरपालिका आपल्या ताब्यात आली आणि ही ताब्यात येत असताना आमची कुठंतर ही जी मागणी होती की या शहराचं नाव ईश्वरपूर असावं आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला सांगतो 8 डिसेंबर 2021ला
आपल्या शहरभर एक मोहीम राबवली. ती मोहीम अशी होती की त्यावेळी यल्लामा चौकामध्ये की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची सभा झाली, जिथं बाळासाहेबांनी या शहराचं नामकरण केलं, त्या ठिकाणी आम्ही 8 डिसेंबर 2021 रोजी स्वाक्षरी मोहीम राबवायचं ठरवलं. आणि त्यानंतर मग तहसील कार्यालयाला आपल्या शिवतीर्थाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि यल्लामा चौकात ह्या 2 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम राबवली. तर ही मोहीम अतिशय उत्स्फूर्तपणे त्यामध्ये तुम्हाला मी दाखवू इच्छितो की ही मोहिमेची सुरुवात झाली होती. अशा पद्धतीनं शहरभर आम्ही शिवरपूरकर असे बॅनर लागले होते आणि लोक अशा म्हणजे सेल्फी स्टँडवर स्वाक्षरी करून फोटो घेत होते. तुम्ही ते मंडप वगैरे सगळं उभं? हो हो, मंडप वगैरे. अगदी नवीन लग्न झालेलं जोडपं सुद्धा त्या ठिकाणी येऊन आवर्जून सांगून की आम्हाला ईश्वरपूर पाहिजे अशा तऱ्हेनं. हे बघा, ही नवीन ज्या लग्न झालेलं जोडपं सुद्धा तिथं येऊन त्या मांडवामध्ये प्रत्यक्ष येऊन की ते आमचा सहभाग घ्या की आम्हाला ईश्वरपूर पाहिजे. खालचा जो हा फोटो बघताय, हा फोटो जो खालचा आहे, हे वास्कर महाराज आहेत. अच्छा. हे तात्यासाहेब वास्करांचे ते पंत आहेत. ते असेच एका कार्यक्रमाला कीर्तनाला खाली कापूसखेड नाक्यावर आले होते आणि त्यांनी ते बघितलं. तर म्हणले अरे चांगला उपक्रम आहे, आणि त्यांनी तिथं आम्हाला बोलवून घेऊन माझाही ह्या उपक्रमाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं होतं. त्याचबरोबर अनेक आपल्याला मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की अनेक इस्लामपूर शहरातील त्यावेळच्या, आता ईश्वरपूर शहरातील काही आपल्या माता भगिनी लग्न करून बाहेर सासरी आहेत. एका तर महिलेचं मला आता तिचं नाव आठवत नाही, परंतु तहसील कार्यालयाजवळच्या मंडपात मी बसलो होतो. 70-72 वर्षाची महिला असेल, आपल्या कचरे गल्ली ह्या परिसरातील त्या होत्या. त्या काळात त्यांनी पंतकाकांचं काम बघितलं होतं 70च्या दशकात. आणि पंतकाकांनी काहीतरी सगळे गावभर असं ईश्वरपूर ईश्वरपूर ईश्वर असे बॅनर लावले. बरेच प्रयत्न केले. त्यावेळी त्या लहान होत्या, लग्नाच्याही अगोदरचा त्यांचा तो किस्सा होता. त्याने आवर्जून त्या काहीतरी तहसील कार्यालयात आपल्या कामासाठी आल्या होत्या आणि तिकडं आल्या आणि तिने बोर्ड वाचला. बोर्ड वाचून त्या आल्या, माझ्याजवळ आल्या. मला म्हटल्या, बाळ ही परत ईश्वरपूर होणार आहे का? तर म्हटलं का वाजी होणार, 100% होणार, आणि आम्ही ती केल्याशिवाय ग बसणार नाही. तर म्हटले माझं नाव लिहून घे. मी 30-35 वर्षापूर्वी मी कचरे गल्लीतले आहे. मी लग्न होऊन आता गेलो. आता मला नातवंड सुना आल्या, पण मला परत एकदा जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं की असं ह्या गावाचं नाव पाहिजे. त्यानंतर अनेक असे उद्योगपती आहेत, अनेक अशी मोठी लोक त्या ठिकाणी येऊन मला पर्सनली भेटत होते. आता नावं सांगायला गेलं तर म्हणजे आता ह्या कार्यक्रमात नावं घ्यायला नको, मी खाजगीत तुम्हाला नावं पण सांगतो. अशी लोक मला येऊन सांगायची. एकाने तर असं सांगितलं, विथ फॅमिली ते आले होते. आपला मुलगा, आपली मंडळी, दोघांना विथ फॅमिली आले. मला बोलवून घेतलं. मला म्हणले ही करायलाच लागते. तर म्हणलं काका काय, म्हणजे ह्याच्या पाठीमागचं तुमचं म्हणणं काय, तुमच्या भावना काय? अरे म्हणले मी विमानाने येत होतो, फॉरेनला गेलो होतो एका कामासंदर्भात. मी विमानानं येत होतो, भारतात परतत होतो, आणि माझ्या शेजारच्या सीटवर बसलेला मनुष्य मला विचारत होता तुमचं गाव कुठलं. तर मी सांगितलं इस्लामपूर. मग तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता का? म्हणजे अशा लोकांच्या तीव्र भावना होत्या. म्हणजे नाव इस्लामपूर असल्यामुळे. मग ह्यात आपलं वैयक्तिक आमचं कुठल्या धार्मिक हेतू नाही किंवा कोणाच्या भावना दुखावतील असं तर अजिबात हेतू नाही. कारण माझ्या सुरीत वैयक्तिक ह्या ईश्वरपूर नामकरणाच्या ज्या चळवळीमध्ये जे सगळे लोक काम करतात यात मुस्लिम सुद्धा आहेत. नाही, मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा सह्यांची मोहीम राबवली होती, टोटल किती सह्या झाल्या होत्या त्याच्यावरती? जवळजवळ सर एक 30 ते 35 हजार लोकांनी यामध्ये प्रत्यक्ष सहभाग दर्शवून म्हणजे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर आणि पुढं सही अशी 30 ते 35 हजार लोकांच्या सह्या आपल्यामध्ये झाल्या होत्या. त्यात काही एक असा बाबा आमक्या जातीचा आहे, तमक्या समाजाचा आहे. मी तुम्हाला आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभाग असणारा
म्हणजे काहीतरी आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे की ज्या दिवशी 18 जुलैला परवा आपल्या राज्याच्या विधानभवनामध्ये हा ठराव संमत झाला, राज्य शासनानं मान्यता दिली. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आला, आम्ही आनंदोत्सव साजरा केला, बऱ्याच सगळ्यांनीच केला ह्या शहरातल्या प्रत्येक. आणि दुसऱ्या दिवशी काही लोकांनी त्याच्यावर बाबा असं नाही काय काय बरंच आता तुम्हीच होता. त्यामध्ये एक विषय असा झाला की कुठंतरी ह्याला हिंदू मुस्लिम म्हणजे आपल्या धार्मिकतेची तेढ असं कधीही होणार नाही. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज ज्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांची बाईट घेतली तहसील कार्यालयातच, त्याच ठिकाणी आमचा उपशहर प्रमुख आहे राजू पठाण म्हणून, मी नाव सांगतो, माझा पदाधिकारी आहे, हे राजू पठाण मांडव टाकून स्वतः बसले होते. ते स्वतः मुस्लिम आहेत आणि आमच्या राजू पठाणांनी जवळजवळ 1,500 मुस्लिम समाजातल्या महिला असतील, माणसं असतील, पोरं असतील, यांच्या सह्या जाऊन आणल्यात फिरून. आणि त्या ठिकाणी ते स्वतः बसत होते. त्याच्यामध्ये मुस्लिम ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, ज्या गाड्या आपण त्या पुकारायसाठी सोडतो आपण अनाउन्सिंगसाठी अनाउन्सिंगला ज्या सोडल्या होत्या, त्या गाड्या कोणाच्या होत्या? एक आमचा फार पूर्वीपासून कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे आमचा, नजीर मुल्ला म्हणून, यल्लाम चौक स्टॉपला तिची रिक्षा असत्या. त्या नजीर मुल्ला स्वतः फिरत होता, सांगत होता जाऊन, हे ईश्वरपूर करायचा, इच्छाला सह्या करायला. दुसरा आमचा मोहम्मद भाई म्हणून होते, ते मोहम्मदची रिक्षा होती. म्हणजे असं काही नाही. आणि त्याच्या पुढचं मी सांगतो तुम्हाला, आज ज्या सभागृहात हा ठराव होणार होता त्या सभागृहामध्ये बसणारा नगरसेवक, म्हणजे त्यावेळी तत्कालीन नगरसेवक ते शिवसेनेचे होते, आज ते आमच्याबरोबर काही कारणास्तव नाहीत, पण शकील सय्यद मुस्लिम समाजाचे होते. आणि शिवसेनेचा इतिहास आहे, जवळजवळ 2006 पासून आत्तापर्यंत म्हणजे 17-18 वर्ष शहर प्रमुख एवढ्या मोठ्या शहराचा हा मुस्लिम समाजातला होता, नगरसेवक झाला मुस्लिम समाजातला. आणि ईश्वरपूरच्या ज्या तिन्ही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकीला उपस्थित असणारा नगरसेवक. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मुस्लिम समाजाचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे. पण आता जर का आत्ताचं चित्र आपण जर का बघितलं तर तुम्हाला असं वाटतंय का की बाबा या ईश्वरपूर जे झालेलं आहे त्याला मुस्लिम समाजाचा विरोध असेल? तुमच्या दृष्टिकोनातून तसं अजिबात नाही, अजिबात नाही. कारण सर असा विषय आहे, आमचं ईश्वरपूर शहर म्हणजे वरून ईश्वरपूर ही जी नगरी आहे, ह्या नगरीमध्ये शंभूप्पा बोवाफन देवस्थानाचं वास आहे. आणि ह्या नगरीला एक वेगळी ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात म्हणायला गेलं तर शंभूप्पा बोवाफन देवस्थानचा एक 15-20 दिवस उरूस चालतो. आणि ह्या शंभूप्पा बोवाफन देवस्थान जवळजवळ मला वाटते 16व्या शतकातलं त्या आसपासचा काहीतरी आहे. पण त्यावेळी ह्या गुरु शिष्याच्या जोडीनं एक हिंदू मुस्लिम ऐक्याची एक परंपरा या शहराला लावून दिलेली आहे. अगदी मुस्लिम समाजातले चांगले मानकरी त्या मंदिराचे आहेत, हिंदू समाजातले आमच्यावरून परिसरातील, मग आमचे पोलीस पाटलांची भावकी असेल, सर्व समाजातील, माळी समाज असेल, आमच्या मागासवर्गीय समाजातले असतील, सगळ्या समाजातले घटक त्या आमच्या शंभूप्पा बोवाफन देवस्थानचे मानकरी आहेत. आणि एक शहराला एक वेगळी ओळख आहे. त्यामुळं काही लोक आता उठून बसले आहेत, हे आमचा विरोध आहे, हे असं आहे, हे तसं आहे. हा निव्वळ स्टंटबाजीचा एक प्रकार आहे असं माझं म्हणणं आहे. मूळचं जे शहरातले जे रहिवासी आहेत, मग ते हिंदू आहेत मुस्लिम आहेत ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मूळच्या रहिवासी ज्या लोकांना ह्या नावाचं कुठल्याच वावडं नाही, वरून ईश्वरपूर हे नाव आनंदानं त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि इथून पुढे ते असंच रूढ राहील असं माझं विश्वास आहे. तुम्ही म्हणताय कुणालाच ह्याचा काही फरक पडत नाही ईश्वरपूर नावाचा, जे तुमच्या विरोधात आहेत ते पण म्हणतायत की कुणालाच फरक पडत नाही. मग नेमकं चाललंय काय असं, म्हणजे कुणा विरोध कशासाठी? मग आता मला हेच समजत नाही. मला वाटतंय 17 डिसेंबर 2021ला आपल्या नगरपालिकेची सभा बोलवली होती. त्या सभेच्या विषयपत्रिकेत 9 नंबरला हा विषय होता. मग त्यावेळी 9 नंबरला विषय होता. तर मी स्वतः म्हणजे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आणि ह्या शहरातला एक नागरिक म्हणून मी स्वतः ह्या काही लोकांच्याकडे गेलो होतो. मी तुम्हाला दाखवेन, ते फोटोसुद्धा आहेत माझ्याकडे आज. तर त्या 17/12/2021च्या सभेत ते त्यावेळचे जे मुख्याधिकारी होते त्यांनी
प्रशासकीय टिप्पणीत असं म्हणले की इस्लामपूर शहराचे नाव बदलून उरून ईश्वरपूर असे करण्याबाबत विविध निवेदने प्राप्त झाले आहेत. हा तो कागद आहे. बरं बरं. सगळ्या म्हणजे ह्या ईश्वरपूर शहरातील जनतेसाठी. आणि आपण विचारलं ही प्रशासनाची टिप्पणी आहे. त्यावेळेचे जे मुख्याधिकारी होते त्यांनी ह्या सभेच्या निमित्तानं म्हणजे कोणाची हरकत नाही आहे. नाही हरकत नाही. प्रशासनाचं म्हणणं काय, हे प्रशासनाला काही निवेदन प्राप्त झालते. त्यात एक शिवसेनेचं निवेदन होतं, अन्य संघटनांचे निवेदन होती. त्या निवेदनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विषयपत्रिकेत विषय लावला होता. एक 17/12च्या नमुनाचा तुम्हाला दाखवतो की माननीय श्री आनंदराव उर्फ उदय रामचंद्र पवार बापू शिवसेना जिल्हा प्रमुख सांगली श्री बाकीचे जी काही नावं आहेत ही अशा पद्धतीची विषयपत्रिका होती नगरपालिकेची. हा विषय लावलाय म्हणून काही लोक सभागृहात गैरहजर राहिले. बर, काही लोक म्हणजे कोण नेमके होते? त्यावेळी राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक गैरहजर राहिले. बर, अगदी फोन केले, भेटलो. मी तर स्वतः भेटलोय. तुम्हाला आज मी फोटो दाखवतो. हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. अच्छा, हे नगरसेवक आहेत. ह्यामध्ये फोटो आहेत. बर, त्यामध्ये काल तुम्हाला मोर्चात दिसलेले आदरणीय खंडराव नाना असतील, आदरणीय संग्राम पाटील डॉक्टर साहेब असतील आमचे. हे गैरहजर होते. हा, गैरहजर होते. मी दाखवतो ना आपल्याला. गैरहजर होतं याचा अर्थ असा की त्यांना ते ईश्वरपूर मान्य नाही, मान्य नव्हतं का? मान्य नव्हतंच, किंवा मनात असूनही कोणीतरी सांगितलं, कोणाच तर आदेश होते म्हणून ते आले नाहीत. मग ह्यात राजकारण झाले त्यावेळी. आता माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की माझं आपल्या माध्यमातून सांगणं असं आहे की त्यावेळी आपण विरोध केला, चला ठीक आहे. आता राज्य पातळीवर आम्ही तो विषय रेटला. मग आमचे नेते आनंदराव पवार बापू असतील, आमचे आत्ता ज्यांनी हा ठराव मांडला या विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत साहेब असतील, तत्कालीन नगराध्यक्ष होते निष्कांत दादा असतील, आणि सगळेच महायुतीचे जे आमचे सर्वच नेते आहेत, हे प्रत्येकानं आपापलं योगदान दिले. शिवसेनेचा विषय असा आहे की शिवसेना ह्या विषयाशी एक भावनिकतेनं जोडली गेलेली आहे. म्हणजे जे आमचे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी ही घोषणा केलेली. आणि ह्या शहरातल्या हजारो लोकांची जी भावना आहे, लोकभावना, ह्याचा आदर करत 86 सालापासून शिवसेना यामध्ये आहे. 21लाच दिसते असा विषय नाही. आता ज्या म्हणजे ईश्वरपूर या नामकरणाविरोधात ज्यांनी आंदोलन केलं ते शाकीर तांबोळे आणि त्यांच्यासोबत आणि बरेचसे लोक होते. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये जो प्रस्ताव दिला सभागृहामध्ये, तो प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आलेला आहे. मात्र अजून केंद्र शासनाची मंजुरी नाही आहे की ईश्वरपूर झालंय अशी. नाही, त्याचा विषयच काय येत नाही. त्यावेळी ठरावच झाला. त्यांचं म्हणणं असं आहे, मी त्यांचं म्हणणं सांगतोय की म्हणजे नामकरण न होताच तुम्ही साखर वाटले, पेढे वाटले, मग जनतेला तुम्ही असं फसवताय, असं त्यांचं ठाम आरोप. नाही, आमचा आनंदोत्सवच आहे ना. ज्यावेळी राज्य शासनाच्या काय मला वाटतं छगन भुजबळ साहेबांचे क्लिप असेल विधान परिषदेतले, आणि दुसरी एक होती की ज्यावेळी बोललं जातं, राज्याचा एक जबाबदार मंत्री डिक्लेरेशन करतो, एक विषय मांडला, दुसरं डिक्लेरेशन केलं की बाबा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात नाव बदलून ईश्वरपूर असं करावं, तेथील लोकांच्या भावना आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही राज्य शासन मान्यता देते. म्हणजे राज्य शासनानं डिक्लेअर केले की आम्हाला ईश्वरपूर मान्य आहे. आमच्या लोकभावना नगरपालिकेपासून, शहरातनं नगरपालिका, नगरपालिकेपासून राज्याच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत गेल्या, तर त्या सभागृहानं केंद्राकडे पाठवलेला आहे. हे अर्धा अधिक रस्ता सुकर झालेला आहे. आता काल मी तुम्हाला सांगतो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पूर्वी आता म्हणतायत की उरून इस्लामपूर असं होतं पूर्वीपासून. आत्ता जे नामकरण केलंय ते फक्त ईश्वरपूर असं केलेलं आहे. आणि संपूर्ण शहरातील किंवा आता तिकडचा जर भाग बघितला आपण पूर्वेकडचा, तर तो उरणाचा भाग आहे. आता तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की उरून ईश्वरपूर असं करण्यात यावं. नाही, उरून ईश्वरपूर असं आणि असंच होणार आहे. बरं, याच्यावर पण मी बोलतो, कारण मी परवा मोर्चात होतो, आपणही होता, बरेच लोक आले होते, सगळे होते. प्रत्येकांची एक लोकभावना अशी होती की उरून
हे कुठं तर लोप पावत चाललंय, जिव्हाळ्याचा विषय आहे. वरणाचं अस्तित्व संपत झाले असं काहीही नाही. हा कुणीतरी पण का नरेटिव्ह पसरला ही मला माहित नाही. यात काय राजकारण आहे आणि कोणाला काय साध्य करायचं हे पण मला माहित नाही. पण तुम्हाला आपल्या माध्यमातून मला या तमाम उरण ईश्वरपूर शहरातील नागरिकांना एक सांगणं असं आहे, माझं एक आव्हान आहे की बंधूंनो, कधी उरण ईश्वरपूर हे वेगळं नाही, उरण ईश्वरपूर असंच होणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळी 1875ला गॅजेट झालं तयार, म्हणजे आपली नगरपालिका ही अस्तित्वात आली, त्यावेळी महाराष्ट्रात 3 नगर परिषद आणि 1 महानगर परिषद. मग त्यामध्ये इस्लामपूर आहे, आष्टा नाही आष्टे आहे, आष्टे गॅजेटमध्ये आष्टे आहे, हां आष्टे आहे, रहिमतपूर आहे सातारा जिल्ह्यातलं, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका असा तो विषय आहे. मग उरण आणि इस्लामपूर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सज सुद्धा आज वेगळा आहे, महसुली कारभार वेगळा आहे, उरणचा तलाठी वेगळा आहे, तिथला सजा वेगळा आहे, इस्लामपूरचा तलाठी वेगळा आहे, सजा वेगळा आहे. आणि त्यावेळी उरण हा ग्रामीण भाग आणि नव्यानं वसलेलं शहर अशा पद्धतीने इस्लामपूरचा कार्यभाग चालू होता. आणि नगरपालिका स्थापन होणार मग ती इस्लामपूर. पण आपलं जर गावाचा इतिहास पहिल्यापासून जर बघत गेलो आपण, तर आपलं पिनकोड काढला तर उरण इस्लामपूर असाच निघतो. आपल्याकडे ज्या नॅशनल बँका आहेत त्याच्यावर आपण वाचलं, त्याचं रेकॉर्ड बघितले तर उरण इस्लामपूरच असं निघतं. आपलं जे सिटी पोस्ट आहे त्याच्यावर बघितलं तर उरण इस्लामपूर. ह्या काय गोष्टी अशा आहेत लोकांना समजून झाले आणि ही काय लोकांची दिशाभूल करायला लागलेत. ॲक्च्युली विषय असा आहे, बदललं काय, फक्त इस्लामपूर बदलले, उरण बदलले का, किंवा बदलायचं होतं काय आपल्याला? ऑन रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो, नाही ऑन रेकॉर्डच मी सांगतोय. ऑन रेकॉर्ड नगरपालिकेच्याही रेकॉर्डवर जर आपण 1875चं गॅजेट बघितलं तर फक्त इस्लामपूरच आहे, उरण नाही आहे. हो हां, मग असं असताना उरण बदललेलंच नाही, उरण नाव घालवले आणि मग ती येणार आहे किंवा आणायचं आहे असा विषयच नाही. येताना ज्यावेळी आता काय झालं, ज्यावेळी आपण इकडं पाठवलं त्यावेळी राज्य शासनानं नगरपालिकेकडे प्रस्ताव मागणी केला. प्रस्ताव मागणी करताना नगरपालिका काय देणार आहे की बाबा तुमच्या मग नगरपालिका गॅजेट प्रमाणे इस्लामपूरच देणार आहे, उरण इस्लामपूर कसं देणार? नाही, पण मागणी करतानाच उरण ईश्वरपूर अशी करा. तशीच आहे मागणी करताना उरण ईश्वरपूरच आहे. उरण हे नाव गेलेलंच नाही. नाही, मी काय म्हणतोय, उरण इस्लामपूर किंवा ईश्वरपूर हे आता तोंडी म्हणणं झालं, पण ऑलरेडी तसंच येणार आहे. ऑलरेडी उरण ईश्वरपूर असाच शब्द येणार आहे. उरण हा शब्द नोंदणीकृत झाला पाहिजे. नोंदणीकृतच करायच्या दृष्टीनं हा विषय. आता त्यांना इस्लामपूरची आपलं बदललं काय, उरण बदललेलंच नाही ना, उरण हे नाव गेलेलंच नाही. चर्चा काय चालू आहे आता, उरण गेलं, उरणाचं अस्तित्व संपलं. त्या समाज माध्यमांवर तर एवढं मेसेज टाकलं होतं की आता उरणात हे स्वातंत्र्य सैनिक अमुक तमुक, अहो सगळं उरणातच आहे. उरण म्हणजे आपलं एक प्रेरणास्रोत आहे, उरण आपलं एक अस्मिता आहे आणि उरणातनंच सुरुवात झालेली आहे. इस्लामपूर शहर वसलं हे उरणातूनच वसले. मग उरण गेलं कुठं? उरण कुठंच गेलेलं नाही. शासकीय कागदपत्रावर फक्त इस्लामपूर होतं, ते इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं. ज्यावेळी वर्ण केंद्रातनं डिक्लेअर होईल त्यावेळी उरण ईश्वरपूर असं डिक्लेअर होणार आहे. पण हे समजून उमजून न घेता आपलं ते फेक नरेटिव्ह पसरून लोकांची दिशाभूल करायचं, ह्या विषयापासून डायव्हर्ट करायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रस्ताव देतानाच उरण ईश्वरपूरचा दिलेला आहे? नाही, प्रस्ताव जो नगरपालिकेनं दिलाय तो फक्त इस्लामपूर चेंज आहे. आता तो प्रस्ताव केंद्राकडे जाणार, केंद्र शासन आपल्याला टिप्पणी मागणार. शासन कुठलाही निर्णय असा घेत नाही. शासन मग ते ज्यावेळी ते मतं जाणून घेतील त्यावेळी हे जे काय आपलं रेकॉर्ड आहे उरण आलं पाहिजे किंवा त्यात आम्हाला घालून पाहिजे. ऍक्च्युली येताना उरण ईश्वरपूर असंच येणार आहे. पण आता ह्या लोकभावनेचा आदर करत आम्ही उरणातलंच आहे, आपण सगळ्या लोकांच्या लोकभावनेचा आदर करत आपण परत हे सांगायचं. कालच आमचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब कोल्हापूरला होते. आम्ही त्यांची वेळ मागून घेतली होती आणि त्यांना आम्ही काल पर्सनली भेटून उरण ईश्वरपूर आजच्या पेपरला बातम्या आहेत सगळ्या, मी भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव पवार बापू, मी असतील, आमचे राजेदादा क्षीरसागर असतील, आपल्या विभागाचे खासदार आदरणीय धैर्यशील माने दादा असतील. दादा पर्सनली बोलले
असं आपण केलंय एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य शासनानं त्याला ही दिली मान्यता दिलेली आहे. आता हा प्रस्ताव दादा केंद्राकडे जाणार आहे. तर आपण काय त्यांनी स्वतः सांगितले की धैर्यशील आपण दोघं जाऊ केंद्राकडे, आपण ज्या मंत्र्याकडे हा विषय जाईल त्याला पर्सनली भेटू आणि आपण ह्याचा 1,00,000% पाठपुरावा करून हे सक्सेस करू. काय सक्सेस करू तर उरून ईश्वरपूर हे सक्सेस करू. म्हणजे तसं होणार याच्यात काय म्हणजे ऍक्च्युअली ते झालेलंच आहे. फक्त हा फेक नरेटिव्ह जो आहे हे काढून टाकला पाहिजे. लोकांच्या मनात काय की गॅजेटला इस्लामपूर होतं, बदललं इस्लामपूरचं ईश्वरपूर झाले, म्हणजे उरून लुप्त झालं. हो 31 वर्षाची यांची सत्ता होती नगरपालिकेवर. त्यावेळी ह्या गोष्टी का लक्षात आल्या नाहीत. आता आम्ही असा उलटा प्रश्न विचारतो. मी मगाशी फोटो दाखवले. तुम्ही बोलताना म्हणताय की नेरेटिव्ह पसरवला गेला की शंका उपस्थित केल्या गेल्या. हा शंका उपस्थित आता ईश्वरपूर सभागृहात डिक्लेअर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ह्या शंका कशा पसरल्या. बर म्हणजे तुमचा ज्यावेळी सह्यांची मोहीम चालू होती, एवढ्या मोठ्या सभा त्या नगरपालिकेत मला वाटते शिवतीर्थापासून नगराध्यक्षांच्या केबिनपर्यंत माणसं होती. त्यावेळेचे फोटो व्हिडिओ क्लिप जर आपल्याला मिळाल्या तर बघा, यूट्यूबला वगैरे असतील. ज्याला अडचण वाटत असेल त्याला मी पाठवतो. जे असं वाजत गाजत 30-35 हजार सह्या मी आमच्या यल्लामा चौकापासून ते नगरपालिका कार्यालयापर्यंत आणल्या होत्या. त्यावेळी जी गोळा झाली ती शहरातलीच होती. त्यामध्ये महिला होत्या, सगळे नगरसेवक होते आमचे, परत त्यानंतर सगळे ईश्वरपूर शहरातील आबालवृद्ध त्यामध्ये होते. अगदी भगवे फेटे एखाद्या सणाचं असं भगवे झेंडे असं एक स्वरूप आलतं आणि त्यास वाजत गाजत आम्ही तो सह्या तुमच्या सह्यांचं वाजत नेलं होतं. मग हे विषय काय आहे की बाबा आपल्याला हे करायचं आहे किंवा त्या पद्धतीनं ते झाले. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जे त्यावेळी ह्या सगळ्या होते ती लोक आज असे आनंदी आहेत की चांगलं झालं. वयस्कर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, नवीन म्हणजे सगळ्यांच्याच अशा आहे की आता काय लोक म्हणलेत मी तक्रार कशासाठी. हा मग तीच म्हणतोय तक्रार कशासाठी. आमच्याकडं काय तक्रार नाही, विरोधच मला हेच कळणार. राजकारण कशासाठी. आता उरून या शब्दाचं तर राजकारण कशासाठी. तुम्हाला उरून ईश्वरपूर नाव करायचं होतं, त्यावेळच्या सभा अटेंड केल्या असत्या, तुमच्या लक्षात आलं असतं बाबा हे उरून करणार नाहीत, घालवणार आहेत. मग उरणाचं प्रेम आत्ताच का, त्यावेळी का नाही. तुम्ही जे आरोप करताय किंवा ज्यांना उद्देशून बोलताय ते स्पष्ट अगदी आम्हाला झालं नाही. मला आज राष्ट्रवादीच्या सगळ्याच नगरसेवकांना सगळे सन्मान्य आहेत माझ्यासाठी. मला दोन राष्ट्रवादी नाही तत्कालीन राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष, ते सगळे नगरसेवक स्वीकृत निवडून आलेले सगळे सन्मान्य नगरसेवक सगळेच माझ्यासाठी सन्मान्य आहेत. माझं वैयक्तिक कोणाचंही काय नाही. पण ते त्यावेळी जर उपस्थित राहिले असते तर हा जो जल्लोष आज आपण करतोय तो डिसेंबर 1 जानेवारी 2022लाच केला असता आपण. बर म्हणजे त्यांनी त्यावेळेस विरोध असं आपल्याला म्हणायचं आहे. 100% तिने विरोध केला. आणि का केला याचं कारण पण तिने आतापर्यंत. मला एक असा प्रश्न विचारायचा की इथनं लोकांची मागणी असायला लागते, एखादं नाव बदलायचं म्हटलं किंवा नगरपालिकेमध्ये ठराव व्हावे लागतात. आता इथून मागं 3 सभा त्या ठरावासाठी झाल्या होत्या आणि त्या अधुरे राहिल्या. लोक उपस्थितीत नगरसेवक उपस्थितीत नव्हते, कोरम अभावी त्या अधुरे राहिल्या. मग प्रश्न असा, तुमच्या ज्यांनी कोणी विरोध केला याला त्यांनी प्रश्न असा उपस्थित केलाय की ठरावच नाही आहे नगरपालिकेचा की असं नामकरण व्हावं म्हणून. मग ठरावाचा विषय असा आहे की आपण ज्यावेळी मागणी लावून धरली नगरपालिकेकडं ठराव जो आपला ह्याचा जीबीचा जे सर्वसाधारण सभेचा ठराव घेता येत नव्हता, मग तो विषय तसाच पेंडिंग राहील. मग आपण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली. आता त्यानंतर सदाभाऊंनी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मागणी केली. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी तर इथं आमच्या ज्यावेळी जिल्हा कार्यालयाचं ईश्वरपूर शहरातल्या उद्घाटन झाले त्यावेळी तर डिक्लेअरच केलं होतं की मी ईश्वरपूर शहर करतोय म्हणून. त्यानंतर मग बाकीच्या आणि सगळ्यांनी मागणी केली. सदाभाऊंनी ज्यावेळेस यांना निवेदन दिलं
त्यावेळी आम्ही पण एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर परत निवेदन दिलं. ज्यावेळी वरच्या लेवलला ह्या मोठ्या नेत्यांच्या वर चर्चा झाल्या किंवा लोकभावना आहे, असं झालं होतं तसं झालं होतं, या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यावेळी शासनाकडं माहिती मागवण्यात आली. राज्य शासनानं आपल्या नगरपालिकेकडं, नगरपालिका प्रशासन जिल्ह्याकडं ह्या सगळ्या माहिती मागवल्यात आणि नगरपालिकेतनं पूर्ण त्यांनी माहिती घेतली. आणि नगरपालिकेकडं माहिती घेतल्याशिवाय असं कोण बाबा राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री आहे, जबाबदार आमदार मंत्री एखादा पदाधिकारी राजकीय पक्षाचा असू दे, जबाबदारीनं ज्यावेळी सभागृहापर्यंत तो ठराव जातो आणि त्याला पूर्ण सभागृह संमती देते आणि ती केंद्राकडे पाठवते, म्हणजे काय हा पोरखेळ नाही. कोणीतरी शंका उचलावी आणि त्याचं निरसन न करण्यात पण हा छोटा विषय नाही. अगदीच 2021 डिसेंबरपासून या कामाला सुरुवात झालेली आहे. ह्याचा फॉलोअप घेणारी लोक आहेत. महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ह्याला संमती दिली. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं हा विषय रेटत नेला आहे. जिथं जो कमी पडेल तो कागद दिला आहे. जिथं कशा पद्धतीनं कसा प्रस्ताव करणे, राहणे, जाणे हे सगळ्या पद्धतीनं झालंय आणि ह्याला एक मूर्त स्वरूप म्हणजे राज्य शासनाची मान्यता. आता मागील काळामध्ये एक असा विषय होता की ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेला गावाची नावं बदलायची चाललेली आणि त्या दरम्यानचाच हा विषय 22ला ते सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं. त्यावेळेचाच हा प्रस्ताव तो झाला नाही. त्यावेळी म्हणजे सर्वसाधारण सभेत जर हा विषय येऊन त्या पद्धतीनं जर धोरणात्मक निर्णय होऊन जर गेला असता तर त्यावेळी आपलं गावाचं नाव ज्यावेळी उस्मानाबादचं धाराशिव झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, त्यावेळी चौथं नाव ईश्वरपूरच होतं. तर परवा फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं की आम्ही महायुतीच्या माध्यमातून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करतोय. मात्र ते बोलताना असं म्हणाले की पूर्वी ईश्वरपूर होतं, त्याचं नंतर इस्लामपूर झालं आणि नंतर आम्ही पुन्हा आमच्या विचारसरणीनुसार किंवा मागणीनुसार आम्ही ईश्वरपूर करतोय. मग पूर्वी ईश्वरपूर असं नाव नव्हतंच ना, म्हणजे इस्लामपूर हे होतं. मग त्यांनी जबाबदार मुख्यमंत्री असताना त्यांनी असं विधान करणं योग्य दिसतंय का? नाही, आता त्यांच्यापर्यंत जी माहिती आहे ती मी आत्ता सांगू शकत नाही. आता त्यांना माहिती काय आहे, म्हणजे त्यांच्याजवळ एक जबाबदार राज्याचा मुख्यमंत्री बोलते म्हणल्यावर कशाच्या ना कशाच्या आधारे ते बोलत असणार आहेत. आणि आदरणीय फडणवीस साहेब हे फार अभ्यासू आहेत. कुठलीही गोष्ट असे आधांतरी ते बोलणार नाहीत. त्याचबरोबर त्यांना जी काही माहिती कोणामार्फत कशी गेली आहे ही मी आत्ता आपल्याला सांगू शकत नाही किंवा मला ती मी अज्ञान आहे त्यापासून. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळी 2022ला आमचा हा लढा चालू होता, डिसेंबर 21ला त्यावेळच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा वाळव्यातल्या मला त्यांचं आठवत नाही ना, पण त्या ग्रहस्थांच्याकडे ज्यावेळी अफजल खान वध झाला त्यावेळी महाराज इकडे विजापूरकडे आले. त्या मोहिमेच्या दरम्यान महाराज आपल्या परिसरातून गेलेल्याच्या काही इतिहास खूण आहेत. मग आपलं कराड असेल, आष्टा असेल, असं ती गेले होते, असा काहीतरी तो विषय आहे. पण ह्या दरम्यानचा विषय असा आहे, ती एक आहे. त्यानंतर बऱ्याच लोकांच्या त्यावेळच्या किंवा आत्ताच्या, म्हणजे आता ईश्वरपूर होतं का नाही होतं इथंपर्यंत आमची तर काय, माझा तर अभ्यास नाही, पण लोकांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला काही फौजा आदिलशाहीच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी पुरातन काळामध्ये काही फौजा येत जात होत्या आणि जिथं त्या फौजेचा तळ पडेल तिथं ते गावाचं नावच पडायचं. तसं काही इतिहासामध्ये एखादी फौज या ठिकाणी थांबली आणि त्या ठिकाणी त्या तळाला ते असं संबोधलं जायचं. अशा पद्धतीचं एक IQ माझ्यापर्यंत आहे. आणि तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने काही हे आपल्या गावाचं नाव पडत गेलं. पूर्वी इस्लामपुरा, इस्लामपुरा असं झालं, ती परत इस्लामपूर अपभ्रंश होऊन इस्लामपूर झालं. पण त्यानंतरच्या बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. वर आपल्याला सत्ता केंद्र आपल्या हातात नसल्यामुळं काही काळानुसार हे पुढं ढकलत हे आज इथंपर्यंत आलं. बरं, ठीक आहे, असू द्या. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. आता राज्यातल्या अनेक शहरांची नावं बदललेली आहेत.
मग आणि आता ते नावं जर का आपण बघितले तर येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती बदललेली आहेत ती नावं. आता माझा प्रश्न असा आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. आता हा इस्लामपूरचं ईश्वरपूर हा मुद्दा राजकीय मध्ये त्याचा वापर होणार का, किंवा जे हायलाईट म्हणतो आपण तो मुद्दा हायलाईट राजकारणामध्ये होणार का येणाऱ्या 100% तुमच्या होणार. प्रचारामध्ये असेल किंवा 100% होणार. कारण हा एक अस्मितेचा विषय होता. शिवसेनेने तर 1986 पासून 2025 पर्यंत आता ह्यात विषयात योगदान दिलेलं आहे. आम्हाला हा मुद्दा आमच्या म्हणजे काय म्हणायचं त्याला एक औचित्याचा मुद्दा होता बरं, किंवा आमच्या जिव्हाळ्याचा, आमच्या भावनिकतेचा मुद्दा होता. आणि खरोखर ह्या मुद्द्यावर किंवा ह्या नामांतराच्या विषयावर शहरातील नव्हे तर वाळवा तालुक्यातील अनेक जण की बाबा असे आनंदी आहेत, खुश आहेत. आणि ती लोक जे आहेत ती महायुतीचीच आहेत. आणि जे नवीन आता येणारी जी पिढी आहे, जी नवीन मतदार आहे, हा मतदार खरोखर आकर्षित झाला आहे. असे निर्णय झाले पाहिजेत. नाही, लोकांचं मत असं आहे की नाव बदलल्यानं लोकांचं कल्याण होतं का किंवा विकास होतो का? मग तुम्ही 35 वर्ष काय केलं? पाठीमाग आपणच माझी मुलाखत घेतली होती. मला आता त्याच्यावर बोलायला गेलं तर आणि वेळ द्यावा लागेल. मग कल्याण होतं का? मग आपण काय केलं? जबाबदार आपण गेली 35 वर्ष आमदार म्हणून या भागाचं आमच्या प्रतिनिधित्व करत आहात. परवाच त्यांच्या बाईटमध्ये साहेबांनी सांगितलं की मी एकमेव निवडून आलेला उमेदवार आहे तिथला. म्हणजे त्यांना विचारात घेतलं नाही? हां, मला विचारात घेतलं नाही. मग त्यांना विचारात घेतलं असतं तर 2021 डिसेंबरमध्येच आमचं ईश्वरपूर झालं असतं. बरं. आणि त्यांच्याविषयी आता मी परत आपलं एक वेळ झाले बोलून त्या विषयावर. लोक कल्याणासाठी जे जे निर्णय झाले ते महायुती सरकारच्या काळातच झाले. आणि आपण 35 वर्ष होता. मी आज तालुक्यात फिरतोय. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मी तुमच्यावर बोलण्याइतपत मोठा नाही किंवा आणि काय तुमच्या सगळ्या बाबीवर. पण सर, आपल्याला प्रकर्षानं जाणवेल या मतदारसंघातल्या छोट्यातल्या छोट्या लोकांना ह्या विधानसभेला कळालं की ह्यांनी 35 वर्षात केलं काय, म्हणून हे खाली घसरले. सर्वसामान्य माणसाला कळालं. माझा शेवटचा प्रश्न आहे. तर मी मगाशी प्रश्न विचारला की येणाऱ्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा उपस्थित करणार का? मात्र हाच मुद्दा घेऊन तुम्ही मत मागणार आहात का? विकास कामं करणार आम्ही किंवा विकासाची विचारधारा घेऊन? विकासाची विचारधारा हीच आमची मूळ विचारधारा आहे. आम्ही गेल्या नगरपालिका डोळ्यासमोर धरायची झाली किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर धरायची झाल्या तर आम्ही केलेली विकास कामं आमच्या खासदारांच्या माध्यमातून असू देत, महायुती शासनाच्या माध्यमातून असू देत, आणि काय जे आम्हाला उपलब्ध झालं त्यामुळं आम्ही जी लोकांची सेवा केली, जो काय विकासाची कामं असतील किंवा आणि काय योजना असतील, या पद्धतीने आम्ही लोकांच्या समोर जाणार, त्यांना ते पटवून सांगणार. आणि आजही आमच्या नेते, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याविषयी लोकभावना प्रचंड आहे आणि त्यांच्याविषयी नितांत आदर आहे लोकांच्या मनात. त्यांनी मागल्या कार्यकाळात केलेली जरी कामं आम्ही घेऊन पुढे गेलो तरी आम्हाला लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे. आता अनेक पक्ष, अनेक नेते किंवा घटक पक्ष म्हणू आपण, ते ह्या ईश्वरपूर झालेल्याचं श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. आता माझं एक ठाम प्रश्न असा आहे की नेमकं हे श्रेय कोणाला द्यावं? नेमकं हे श्रेय महायुती सरकारचं आहे. बरं. यामध्ये एका कोणाचंही श्रेय नाही. कोणी तसं करणार पण नाही, कारण सगळे महायुतीचे नेते आमचे एक दिलाने एकत्र आहेत. एकीची आमची वज्रमूठ अजून तरी व्यवस्थित आहे आणि इथून पुढच्या काळातही व्यवस्थित राहणार. कोणी एकटा माणूस याचं श्रेय घेणार नाही. विषय असा आहे, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या ताकदीनं हा विषय लोकभावनेचा आदर करत आपापल्या पद्धतीने रेटलेला आहे. मग शिवसेना त्यात आग्रही आहे. शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर लोकसंग्रह करत लोकांच्या भावना, सह्यांची मोहीम, त्या लोकांच्या सह्यांची मोहीम घेऊन तिथंपर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात दीर्घकाळ शिवसेनेने लावून धरलेला मुद्दा होता
त्यानंतर मग इकडं सदाभाऊ खोत साहेब असतील, त्यांनी तो मांडणे सभागृहापुढं, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आणि एकंदरीत या भागातले आपल्या या शहरातले सन्मान्य सर्वच महायुतीच्या नेत्यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की हे पूर्ण श्रेय हे महायुती शासनाचं आहे. ह्या ईश्वरपूर नावाला ज्यांनी विरोध केला आहे, इथून पुढं हा त्यांचा विरोध कायम राहणार आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही ह्या नावाला विरोध करत आम्ही हायकोर्टात जाणार आहे. जर का हा विरोध असाच राहिला तर त्याच्यावरती तुमचा तोडगा काय असणार आहे? आता त्या बाबतीत असं आहे की आता राज्य शासनानं तर डिक्लेरेशन दिलेलं आहे, राज्य शासनानं केंद्राकडं पाठवलेलं आहे. आम्ही केंद्राच्या मार्फत पाठपुरावा करू. वरून ईश्वरपूर हे होणारच, हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. आणि ज्याला अडवयात असेल त्यानं त्याच्या प्रयत्नांना अडवू येऊन दे. आम्ही शेवटपर्यंत वरून ईश्वरपूरसाठी आग्रही आहे, आग्रही राहणार आहे आणि आग्रहीच असणार आहे. कितीही काहीही झालं ते जर ज्या मार्गानं ते जातील त्या मार्गानंच आमचं त्यांना उत्तर असेल. तर नक्कीच हे होते सागर मुलगुंडे, शिवसेना वाळवा तालुक्याचे प्रमुख. तर आपण अनेक मुद्द्यांवरती सध्या त्यांच्यासोबत चर्चा केली. आता विषय असा आहे की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेलं आहे. आता 3 प्रवाह आहेत याच्यामध्ये. एक असं आहे की ईश्वरपूर व्हावं, दुसरा असा आहे की ईश्वरपूर नको इस्लामपूरच राहावं, आणि तिसरा जो प्रवाह आहे तो वरून ईश्वरपूर असं व्हावं. तर अशा पद्धतीच्या काही समस्या असलेल्या आपल्याला बघायला मिळतातच. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही वरून ईश्वरपूर या नावावरती ठाम आहोत. येणाऱ्या काळामध्ये काही अडचणी आल्या तर ज्या मार्गाने ते जातील त्या मार्गाने सुद्धा आम्ही जाऊन हे नाव कायमस्वरूपी टिकवण्याचा आहे, कायमस्वरूपी राहील यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न करणार आहोत. सागरजी, आपण वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल जय महाराष्ट्र. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.